चला तर मी या पद्धतीने सर्व नागदिवे बनवून घेतलेले आहेत. पहा कशा प्रकारे बनवले आहेत. याच पद्धतीने छान बनवून घ्यायचे आहेत. आरतीसारखे असतात. बघा किती छान बनवलेले आहेत. आता हे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यात नागदिवे ठेवते, म्हणजे ते खाली चिकटणार नाहीत आणि ते छान वाफवून घ्यायचे. शिजले पाहिजे चांगले. खाली मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे. वरती चाळणी ठेवायची आणि वरती झाकण ठेवायचं. आता छान 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनटात छान शिजतात अगदी. हे पहा 15 मिनटानंतर नागदिवे छान शिजलेले आहेत. हाताला चिकटत नाही आहे पीठ आपल्या, म्हणजे ते छान शिजलेलं आहे बघा. आणि हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं कच्चं आहे समजायचं आणि थोडा वेळ 2 मिनटं अजून वाफ काढून घ्यायची. छान शिजतात. हे मी बाहेर काढून घेतलेले आहेत आता ताटामध्ये. आता मी तुम्हाला पूजा कशी करायची ते दाखवते. मी इथे घेतलेली आहे तांदळाची खीर बनवलेली पूजेसाठी आणि हे 5